नमस्कार मित्रांनो, मी तेजस दहिपात आणि हे आमचे बंधू, मोठे बंधू रुपेश दहिपात. तर आज आपण जे आमचे मोठे बंधू आहेत, हे एक युवा उद्योजक आहेत, जे की दोन व्यवसाय चालवतात. एक म्हणजे पॅथॉलॉजी लॅबचा आणि दुसरा म्हणजे कोचिंग क्लासचा. तर मला तर यांच्याविषयी पूर्ण माहिती आहे, म्हणजेच कोचिंग क्लास कसे चालवतात आणि लॅब कसे चालवतात. पण हे आपल्या ऑडियन्सला सांगण्यासाठी आपण एक डिटेल व्हिडिओ बनवणार आहे. हा व्हिडिओ आपल्या दोन पार्ट्समध्ये राहणार आहे. एक म्हणजे यांच्या लॅब विषयी आणि दुसरा क्लास विषयी, म्हणजे हे कसं त्यांचं नियोजन आहे. तर चला आपण सरांकडून थोडी माहिती घेऊया. नमस्कार सर. तर सर्वात पहिले तुम्ही स्वतःविषयी सांगा, म्हणजे की तुमचं नाव, गाव वगैरे थोडं इंट्रोडक्शन द्या तुमचं आमच्या ऑडियन्सला. नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम आमचे छोटे बंधू तेजस दहिभात यांचं आमच्या पॅथॉलॉजी आणि गुरुकुल कोचिंग क्लासच्या परिवारामध्ये मनपूर्वक स्वागत. आणि प्रथमतः त्यांचं धन्यवाद, त्यांच्या टीमचं धन्यवाद की त्यांनी आज आमचा हा जो काही इंटरव्ह्यू आहे, जे काही मुलाखत आहे ती कंडक्ट केली. माझ्याविषयी सांगण्याचं म्हटलं म्हणजे माझं नाव रुपेश संतोष दहिभात. मी प्रॉपर हिना खारेगावचा आहे, पण माझा जो काही व्यवसाय आहे, जो काही बिझनेस आहे, त्याच्या माध्यमातून मी खामगावमध्ये स्थायिक झालेला आहे. खामगाव म्हणजे एक तालुका आहे, जिल्हा बुलढाणा. तर या ठिकाणी मी माझ्या व्यवसायानिमित्त, जो काही बिझनेस आहे त्यानिमित्त मी खामगावमध्ये स्थायिक झालेलो आहे. तर माझं एज्युकेशन जे आहे हे MSc मायक्रोबायोलॉजी आणि PGDMLT MSBT मुंबईमधून झालेलं आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये गव्हर्नमेंट हॉस्पिटल खामगाव जे आहे, GHK गव्हर्नमेंट हॉस्पिटल खामगाव, इथं आम्ही जवळजवळ 2 वर्ष सेवा दिलेली आहे. जे काही कोरोना पेशंट वगैरे असतात त्यांच्या जे काही RT-PCR टेस्ट असतात, ट्रू नॅट RT-PCR टेस्ट, ज्यावेळेस ते कोरोनाचं जे काही वातावरण होतं त्यामध्ये जे काही स्वॅब सॅम्पल वगैरे घेत होते, त्यावेळेस आम्ही हे टेस्टिंग करण्याच्या त्या सेवेमध्ये होतो. आणि माझा जो पॅथॉलॉजीचा आहे, जवळजवळ 2018-19 पासून मी या फील्डमध्ये आहे. ओके. आणि आता तुमचं हे पॅथॉलॉजी लॅब जे आहे, जे की आपण सध्या पॅथॉलॉजी लॅब मध्येच आहे. तर जर कोणी नवीन उद्योजक असेल की ज्यांना पॅथॉलॉजी लॅब त्यांचं स्थापन करायचं आहे, तर त्यांच्यासाठी त्यांनी शिक्षण कोणतं घ्यायला पाहिजे? आता सर्वात महत्वाचं कसं आहे की पॅथॉलॉजीच आपण निवडलं पाहिजे युवा उद्योजकांनी, किंवा असा काही भाग नाही. पण तुम्ही सर्वात एक कॉमन गोष्ट जी आहे, तुम्ही प्रत्येक बिझनेसमध्ये, प्रत्येक व्यवसायामध्ये अप्लाय करू शकता की सर्वात महत्वाची गोष्ट तुमच्याकडे असलं पाहिजे धैर्य. धैर्य असण्याचं कारण काय आहे की आजकालच्या जे काही मुलं आहे ना, ते खूप अग्रेसिव्ह झालेले आहे. किंवा समजा एखादं कोणी थोडंसं चिडून बोललं की ते लगेच त्याच्यावर चिडतात. पण बिझनेसमध्ये ह्या गोष्टी चालत नाही. बिझनेसमध्ये आपण म्हणतो ना की जिभेवर साखरेचा खडा आणि डोक्यावर बर्फाचा खडा, हे असलं तरच आपला बिझनेस पुढे जाऊ शकते. तर महत्वाचं म्हणजे की आपल्यामध्ये सहनशीलता असली पाहिजे. दुसरी गोष्ट, आपल्यामध्ये धैर्य असलं पाहिजे. कारण आजकाल असं झालेलं आहे की आज जर आपण एखादं दुकान टाकलं, पॅथॉलॉजी असो, क्लास असो किंवा XYZ कोणतंही दुकान असो, तर आपल्याला असं वाटतं की उद्याच आपल्याकडे गिराईक आलं पाहिजे, कस्टमर आपल्याकडे उद्याच आले पाहिजे. 3-4 महिन्यात, 6 महिन्यात आपलं पूर्ण जो काही आपण इन्व्हेस्टमेंट केली तो खर्च लगेच निघला पाहिजे. तर ह्या गोष्टी शक्य नाही. कारण की कसं असते, तुमचा अनुभव असो किंवा तुमच्यामध्ये असणाऱ्या स्किल्स असो, तुमचं कम्युनिकेशन स्किल असो, त्याच्यानंतर तुम्ही जे काही तुमचे कस्टमर्स आहे त्या कस्टमरला कशा पद्धतीने सर्व्हिस देता, या सर्व गोष्टीवर त्या जे काही तुमची बिझनेसची ग्रोथ आहे ते डिपेंड असते. आणि पॅथॉलॉजी बद्दल जर सांगायचं म्हटलं तर सर्वात महत्वाची गोष्ट, तुमचं मायक्रोबायोलॉजी जे काही बॅकग्राऊंड आहे, लाईफ सायन्सचं, ते असलं पाहिजे. म्हणजे तुम्ही BSc मायक्रोबायोलॉजी करू शकता 12वी सायन्सच्या नंतर. आणि BSc मायक्रोबायोलॉजी केल्यानंतर तुम्ही PGDMLT म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी हे तुम्ही करू शकता. MSBT मुंबईच्या जे काही बोर्ड आहे त्या माध्यमातून करा. कारण आजकाल काय झालेलं आहे की बरेच फ्रॉड कॉलेज तयार झालेले आहे, आणि त्या फ्रॉड कॉलेजमधून काय होते की एखाद्या चांगल्या रेप्युटेड युनिव्हर्सिटीचं नाव सांगितलं जाते, एखाद्या रेप्युटेड बोर्डचं नाव सांगितलं जाते, विद्यार्थ्यांकडून पैसे घेतले जातात, आणि जो काही फायनल आपला डिप्लोमा आहे ते 2 वर्षानंतर किंवा 1.5 वर्षानंतर आपलं शिक्षण झाल्यानंतर, तर नंतर आपल्याला समजते की आपण जे शिक्षण घेतलं ऍक्च्युअल मध्ये ज्या बोर्डामधून किंवा ज्या इन्स्टिट्यूटमधून आपण शिक्षण घ्यायला पाहिजे होतं, ते काही आपल्याला सर्टिफिकेट मिळालं नाही. तर जे काही तुमचं PGDMLT करणार तुम्ही, ते PGDMLT तुमचं MSBT मुंबई किंवा MUHS नाशिक हे जे काही ऍप्लिफाईड बोर्ड आहे किंवा युनिव्हर्सिटीज आहे, या युनिव्हर्सिटीतून तुमचं व्हायला पाहिजे, जेणेकरून तुमचं महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिल जी आहे तिथं तुमचं PMC ला रजिस्ट्रेशन होऊन जाते. नंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर मिळाला, ते सर्टिफिकेट भेटते. त्या सर्टिफिकेटच्या माध्यमातून मग तुम्ही तुमचा पॅथॉलॉजीचा जो काही बिझनेस आहे तो चालू करू शकता. आणि आता बऱ्याच कॉलेजमध्ये काय आहे की 12वी प्लस DMLT आहे, म्हणजे 12वी सायन्स करा, त्याच्यानंतर लगेच 2 वर्षाचा DMLTचा म्हणजे डिप्लोमा इन लॅबोरेटरी टेक्नॉलॉजीचा DMLTचा डिप्लोमा करा. नंतर त्याचं तुम्ही PMC ला रजिस्टर करा.
त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन नंतर तुम्ही लगेच तुमची पॅथॉलॉजी चालू करू शकता. अशा सुद्धा गोष्टी आहेत. पण आजकाल काय झालेलं आहे की गव्हर्नमेंट त्याच्यानंतर बाकीचे लोक हे थोडेसे ऑलरेडी एज्युकेटेड आहेत आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त क्वालिफिकेशन तुमचं असलं तर थोडंसं कस्टमर सॅटिस्फॅक्शन तुम्हाला व्यवस्थित राहते. त्याच्यामुळे तुम्ही जर ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा म्हणजे BSc मायक्रोबायोलॉजी आणि PGDMLT जर केलं तर तुमचं सोयीस्कर राहते. म्हणजे आपण 12वी प्लस DMLT हा आणि BSc प्लस BSc प्लस PGDMLT PGDMLT दोन्ही व्यक्ती लॅब चालू करू शकतो. दोन्ही व्यक्तीच चालू. पण जे बेस्ट आहे की आपण BSc प्लस PGDMLT. BSc प्लस कारण PGDMLT उद्या चालून जर गव्हर्नमेंटनं काय झालं की समजा रूल्स काढले की तुमचं एज्युकेशन हे हायर एज्युकेशन असलं पाहिजे. मग आपण जर समजा एज्युकेशन घेऊन 4-5 वर्ष लॅब चालवली, 5-6 वर्ष लॅब चालवली, मग असं नाही झालं पाहिजे की आता गव्हर्नमेंट नियम बदलले मग आपली क्वालिफिकेशन आता कमी पडू राहिलं, असं नाही झालं पाहिजे. त्याच्यापेक्षा 2 वर्ष थोडी जास्त गेले चालतात. पण तुमचं ग्रॅज्युएशन आणि जो काही पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा आहे तो डिप्लोमा झाला म्हणजे तुम्हाला मग नंतर अडचण येत नाहीत, कारण तुमचं पॅरामेडिकल काउन्सिलचं परफेक्ट रजिस्ट्रेशन होऊन जातं. त्याच्यामध्ये अडचण नाही येत काही. ओके, म्हणजे तुमचं एक एज्युकेशन पण जास्त झालेलं असतं आणि तेव्हा तुमची प्रॅक्टिस पण झालेली प्रॅक्टिस असते. पण असते, कारण तो जो काही कालावधी आहे तो आपण एज्युकेशन सोबत आपलं प्रॅक्टिकल नॉलेज पण कॉलेजमध्ये होत असते. आपण लॅबोरेटरीमध्ये जो काही पार्ट टाइम असते तो आपण पार्ट टाइम देण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या माध्यमातून आपलं जितकं जास्त वेळ आपण प्रॅक्टिस केली तेवढे कन्सेप्ट आपले क्लिअर होतात, तेवढा हात आपला त्या सर्व गोष्टीवर बसून जाते, तेवढे पेशंट्स आपल्या ऑब्झर्वेशन मध्ये येतात. आणि म्हणजे एज्युकेशन कम्प्लीट झाल्यानंतर एक स्वतःचा सेल्फ डिपेंडंट एक पॅथॉलॉजी लॅब चालू करण्यासाठी कमीत कमी आपण प्रॅक्टिस किती दिवस करायला पाहिजे, म्हणजे आपण ट्रेन झालं पाहिजे. आता प्रॅक्टिस कसं असते, सर्वात महत्वाची गोष्ट माइंडसेट जो आहे हा काही सर्वांचा सारखा नसते, बरोबर आहे. कारण माझी जी प्रॅक्टिस आहे ही मी कॉलेजला असताना चालू केली आणि कॉलेजला असताना चालू केली. त्याच्यानंतर माझं BSc मायक्रोबायोलॉजी झालं, त्याच्यानंतर MSc, त्याच्यानंतर PhD नाही PGDMLT झालं. त्यानंतर लगेच मी 2-3 महिन्यात म्हणजे जे काही माझं कम्प्लीट झाल्यानंतर लगेच लॅब टाकून दिली. कारण माझी जी काही प्रॅक्टिस आहे ही मी एज्युकेशन चालू असताना पासून कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल लेक्चर प्लस लॅबोरेटरीमध्ये सुद्धा माझा जो काही कॉलेज संपल्यानंतरचा वेळ आहे तो वेळ देत होतो. त्याच्यामुळे कॉलेज संपल्यानंतर मला ताबडतोब लॅब टाकण्यासाठी जो काय जास्त वेळ घ्यायचं काम पडलं नाही. आणि प्रॅक्टिस जी आहे तुमच्यावर मॅक्झिमम पर्सेंटेज तुमच्यावर डिपेंड करते की तुम्ही किती डेडिकेशन त्या ठिकाणी काम करता. त्याच्यानंतर समोरचा व्यक्ती जो काही आहे, जे काही पॅथॉलॉजिस्ट आहे किंवा ज्या ठिकाणी तुम्ही लॅबमध्ये काम करता, लॅब टेक्निशियन आहे, ते कशा पद्धतीने तुम्हाला ट्रेन करतात किंवा किती जास्त प्रमाणात तुम्हाला स्वतः जे काही रिपोर्ट अनालिसिस आहे किंवा सॅम्पल डिटेक्शन, सॅम्पल टेस्ट करणं हे तुम्हाला करू देतात, त्याच्यावर डिपेंड आहे. आणि तुमचं डेडिकेशन सर्वात महत्वाचं, कारण की बरेच मुलं असे आहेत 5-5 वर्ष लॅबमध्ये काम करतात, पण एखादा छोटासा कन्सेप्ट जर त्यांना विचारला की या रिपोर्टमध्ये हे व्हॅल्यू वाढलेली आहे तर त्याचं कारण काय आहे, तर छोटे छोटे कन्सेप्ट त्यांना येत नाही. तर प्रॅक्टिस जे आहे हे कमीत कमी माझ्या अनुभवानुसार तरी 3 वर्ष असायला पाहिजे. आणि जर 2 वर्षात तुमची प्रॅक्टिस आणखी परफेक्ट झाली, म्हणजे कमी टाइमात जर झाली तर ते आणखी बेस्ट राहते. तर प्रॅक्टिस जी आहे जनरली आपल्यावर आणि शिकवणाऱ्या व्यक्तीवर डिपेंड असते, कारण की आपण किती परफेक्ट काम करतो हे महत्वाचं असते. कारण बरेच विद्यार्थी काय करतात की लॅबमध्ये फक्त वेळ देतात पण त्या वेळाचा सदुपयोग करत नाही. म्हणजे लॅबमध्ये काय चालू आहे किंवा रिपोर्ट अनालिसिस कसं करायचं, समजा पेशंट नाही मग एखादा रिपोर्ट घेऊन बसायचं, त्या रिपोर्टमध्ये ज्या व्हॅल्यू आपल्याला समजत नाही किंवा जे काही पॅरामीटर आहे ते समजत नाही, त्या पॅरामीटर बद्दल आपण जे काही लॅबवाले आहेत, ओनर आहेत, त्यांना विचारू शकतो किंवा एखादा पॅरामीटर आपण नेटवर सर्च करू शकतो. तर हे जे काही तुमचा सेल्फ स्टडी जर तुम्ही आणखी चांगला फास्ट ठेवला तर तुमचे कन्सेप्ट लवकर क्लिअर होतात आणि तुमची प्रॅक्टिस कमी टाइमात सुद्धा होऊन तुम्ही पुढचं जे काही तुमचं आहे तुम्ही करू शकता. जसे लॅब टाकणे झाले किंवा एखाद्या ठिकाणी जॉब झाला तर या गोष्टी करू शकता तुम्ही. तुम्ही ज्या तुमचं एज्युकेशन चालू असताना BSc चालू असताना प्रॅक्टिस चालू केली. हा, माझी BSc चालू असताना प्रॅक्टिस चालू केली, नंतर PGDMLT केली. PGDMLT चालू असताना पण प्रॅक्टिस केली. हा, प्रॅक्टिस PGDMLT चालू असताना पण केली, कारण PGDMLT मध्ये मॅक्झिमम प्रॅक्टिकली कॉलेजमध्ये होतात. हा, आणि कॉलेजचा जो काही टाइम आहे त्याच्या व्यतिरिक्त 2-3 तास जरी आपण लॅबमध्ये दिले तरी आपल्या याच्यामध्ये पेशंट ऑब्झर्वेशन होतात. म्हणजे दिवसाचे 3-4 जरी पेशंट तुम्ही ऑब्झर्व केले तरी दिवसाचे 4 पेशंट म्हटल्यावर एका महिन्याचे 4×12 म्हणजे 120 पेशंट तुमच्या ऑब्झर्वेशन मध्ये येतात. वेगळे वेगळे 120 रिपोर्ट तुमच्या ऑब्झर्वेशन मध्ये येतात. म्हणजे एका महिन्यात तुम्ही जर 120 पेशंटचे ऑब्झर्वेशन करू राहिले, याचा अर्थ 1-2 वर्षात किंवा 3 वर्षात बऱ्यापैकी पेशंट तुम्ही ऑब्झर्व करता आणि तुमचा स्टडी त्याच्यामध्ये प्रॅक्टिकली होऊन जाते. म्हणजे जेवढे आपण प्रॅक्टिस करू तेवढं आपण डेव्हलप करू तेवढं आपण त्याच्यामध्ये ग्रोथ होऊन जाते, फास्ट ग्रोथ होऊन जाते. आणि आता लॅबचा बिझनेस चालू करायला इन्व्हेस्टमेंट किती लागू शकते, मिनिमम आणि मॅक्सिमम? आता इन्व्हेस्टमेंट हे व्हॅरी करते की तुम्ही लॅबचा सेटअप हा कशा पद्धतीने करणार.
तुम्ही जर समजा व्हिलेज लेवलवर जर सेटअप करत आहे तर सर्वात महत्वाचं तुम्हाला जे काही हॉल आहे तो कमी रेंटवर भेटणार आहे. कारण आपण काय करू, जनरली इन्व्हेस्टमेंट म्हटलं तर 5 लाख, 6 लाख, 10 लाख, 15-20 लाख असं एक जनरली आकडा सांगून देतो. पण ते डिपेंड करते एरिया वाईज. कारण तुमची एकदम मेन रोडवर लॅब असली तर तुम्हाला हॉल घ्यायला किंवा जे काही तुम्ही शॉप घेणार आहे त्याच्यासाठी ऑलरेडी तुम्हाला काही डिपॉझिट जमा करावं लागते. त्याच्यानंतर थोडंसं गावाच्या अंदर असले तर त्याच्यासाठी कमी डिपॉझिट असते किंवा काही काही ठिकाणी डिपॉझिट घेत नाही. तर ह्या गोष्टी असतात. तर जनरली हा खर्च जर आपण सोडला तर जनरली तुम्हाला पॅथॉलॉजीसाठी मेन गोष्ट असते एक सीबीसी मशीन, जे सेल काउंटर असते, कम्प्लीट ब्लड काउंट सेल काउंटर. त्याच्यानंतर बायोकेमिस्ट्री, सेंट्रिफ्यूज, मायक्रोस्कोप, फ्रीज, कारण रिएजंट वगैरे प्रॉपर टेम्परेचरवर बॅलन्स होण्यासाठी आपल्याला फ्रीजची गरज असते. तर ह्या ज्या बेसिक गोष्टी, ह्या बेसिक गोष्टीसाठी कमीत कमी तुम्हाला 6 ते 7 लाख किंवा 8 लाखच्या जवळपास खर्च येऊन जाते. आणि बाकीच्या गोष्टी ज्या जसं तुम्ही फर्निचर करणार आहे किंवा कम्प्युटर किंवा ह्या ज्या काही बारीक गोष्टी आहेत तर त्याच्यासाठी, किंवा काही डेकोरेट करणार आहे तुम्ही, किंवा पेशंटला आणखी काही सर्व्हिस, किंवा तुम्ही सीसीटीव्ही कॅमेरा लावणार आहे, तर हा जो काही इतरत्र खर्च आहे हा जर वगळला तर जवळजवळ 7 ते 8 लाखामध्ये तुमचा चांगल्यापैकी म्हणजे बेस्ट तुमचा जो काही सेटअप आहे तो सेटअप व्यवस्थित होऊन जाते 7 ते 8 लाखामध्ये जवळपास. आणि तो खर्च जो आहे हा प्लस मायनस होऊ शकते. प्लस मायनस म्हणजे कसं, तुमचा एरिया कोणता आहे, त्याच्यानंतर तुम्ही मशीन्स कोणत्या कंपनीचे घेतात. कारण आजकाल काय झालेलं आहे, मार्केटमध्ये नवीन नवीन कंपन्या येतात आणि नवीन नवीन कंपन्या त्यांचा नवीन नवीन प्रोडक्ट, नवीन नवीन मशीन्स लॉन्च करतात. आणि प्रत्येक कंपनीला जे आहे ते वाटते की बा आपल्या कंपनीचं नाव किंवा मार्केट लवकर झालं पाहिजे, आपली ग्रोथ लवकर झाली पाहिजे. त्याच्यामुळे कस्टमरला सर्व्हिस, कस्टमर म्हणजे कंपनीचे कस्टमर आपण जे पॅथॉलॉजिस्ट असतात ते, आणि आपले कस्टमर म्हणजे पेशंट. तर कंपनी काय करतात मग, चांगल्या सर्व्हिस देणे, त्याच्यानंतर चांगला प्रोडक्ट तुम्हाला कमी प्राइस मध्ये देणे असं असते. तर ते कंपनी वाईज सुद्धा मशीन्सच्या ज्या प्राइस आहेत त्या व्हॅरी होत राहतात. तर तुम्ही कोणत्या कंपनीच्या मशीन्स घेता किंवा कोणत्या कंपनीचे तुम्ही प्रोडक्ट वापरता त्याच्यावर डिपेंड आहे तुमचा जो काही खर्च आहे तो थोडासा प्लस मायनस होऊ शकते. म्हणजे 7 ते 8 लाख मध्ये आपण हा process चालू करू शकतो. हा जवळजवळ 7 ते 8 लाखामध्ये करू शकतो आपण. आणि मेन मशिनरीज की याच्यामध्ये मशिनरीज कोणकोणते सांगितलं, सीबीसीची, त्याच्यानंतर बायोकेमिस्ट्रीची. बायोकेमिस्ट्रीची. म्हणजे एक जनरल पॅथॉलॉजी लॅब जर तुम्हाला चालू करायची असली, म्हणजे व्हिलेज लेवलवर खेड्यागावावर जरी तुम्हाला जर चालू करायची असली तर सर्वात मेन गोष्ट असते तुम्हाला एक सेल काउंटर पाहिजे. म्हणजे सीबीसी मशीन जी आहे, कम्प्लीट ब्लड काउंट करणार, ज्याच्यामध्ये तुमचं हिमोग्लोबिन, प्लेटलेट्स, डब्ल्यूबीसी, तांबड्या पेशी, लाल पेशी वगैरे जे असतात तर ते टेस्ट करणारी मशीन. त्याच्यानंतर तुमच्याकडे सेंट्रिफ्यूज असलं पाहिजे. त्याच्यानंतर तुमच्याकडे बायोकेमिस्ट्री मशीन्स असले पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्याकडे जो काय आहे तो कम्प्युटर सेटअप असला पाहिजे विथ प्रिंटर. तर फ्रीज वगैरे हे जे बेसिक गोष्टी आहेत एवढ्या ज्या आहेत ह्या कंपल्सरी, म्हणजे 100% त्या गोष्टी लागतातच तुम्हाला, कारण त्याला ऑप्शन नाहीये. बाकीच्या तरी गोष्टी, समजा काही हॉर्मोनल टेस्ट वगैरे असतील तर त्या जर तुम्ही सुरुवातीला नाही करणार, तुमचा नवीन सेटअप आहे तर नवीन एकदम मशीन्स तुम्ही आणणार नाही, तर ते जे काही आहे तुम्ही बाहेर समजा एखादी लॅब आहे तुमच्या ओळखीत तिथं पाठवून तुम्ही करू शकता. किंवा काही सॅम्पल्स असतात जे बाहेर गावी पाठवतो आपण, जसं कल्चर असलं आणि मायक्रोबायोलॉजी लॅबमध्ये आपण कल्चर पाठवतो. त्याच्यानंतर एचबी इलेक्ट्रोफोरेसिस वगैरे हे जे काही हॉर्मोनल वगैरे बाकीचे टेस्ट असतात ह्या टेस्ट तुम्ही बाहेर गावी पाठवू शकता. पण बेसिक गोष्टी जर म्हटलं, एक चांगली पॅथॉलॉजी चालू करायचं म्हटलं, तुम्हाला एक कम्प्युटर सेटअप असणं आवश्यक आहे, एक सेंट्रिफ्यूज असणं आवश्यक आहे, फ्रीज, बायोकेमिस्ट्री आणि सेल काउंटर, ह्या बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. आता जनरली लॅबमध्ये जे डॉक्टर पेशंटला टेस्ट लिहून देतात, तर जनरली रेग्युलर टेस्ट पण कोणत्या ज्या कॉमन असतात? आता डिपेंड करते की तुम्ही कोणत्या डॉक्टर कडून आले. म्हणजे समजा एखादे डॉक्टर आहे एमडी मेडिसिन, तर एमडी मेडिसिन डॉक्टर हे डायबिटीजचे जे पेशंट असतात ते असतात त्यांच्याकडे. त्याच्यानंतर हार्ट वाले जे पेशंट्स असतात ज्यांना हार्टचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यानंतर बाकी फिवर वगैरे, डेंग्यू असो, मलेरिया असो, टायफॉइड असो, हे जे पेशंट्स असतात हे एमडी मेडिसिन जे कॉमन पेशंट असतात, त्याच्यात हार्ट अटॅक असो, नंतर पॉइझन कुणी घेतलेलं असो, स्नेक बाईट असो, साप चावल्यानंतर, तर अशा पद्धतीचे पेशंट एमडी मेडिसिन डॉक्टर कडून येतात. त्याच्यानंतर गायनेकॉलॉजिस्ट कडून जर विचार केला तर प्रेग्नन्सीचे पेशंट जे असतात हे गायनेकॉलॉजिस्ट डॉक्टर कडून आपल्याला येतात. त्याच्यानंतर ऍक्सिडेंटचे पेशंट हे ऑर्थो डॉक्टर कडून येतात. आणि प्रत्येक डॉक्टरचं जे असते ते डायग्नोसिस थोडंसं वेगळ्या पद्धतीचं असते. कारण एमडी मेडिसिन जे डॉक्टर आहेत त्यांचे पेशंट्स वेगळ्या पद्धतीचे असतात. कारण की एखादा पेशंट ऍक्सिडेंट झाला तर ऍक्सिडेंट झालेला पेशंट हा स्त्री रोग तज्ञ जो आहे त्या डॉक्टरकडे जाणार नाही, गायनेकॉलॉजिस्टकडे तो जाणार नाही, किंवा एमडी मेडिसिन कडे जाणार नाही, तो फक्त ऑर्थोकडे जाणार आहे. आणि ऑर्थोकडे गेल्यानंतर त्यांच्या वेगळ्या वेगळ्या टेस्ट असतात. जसं समजा हिमोग्लोबिन, कारण ऍक्सिडेंट मध्ये सर्वात मेन नुकसान जे आहे ते रक्त जाते. त्याच्यानंतर समजा एखादं बोन फ्रॅक्चर झालं किंवा एखादं हड्डी तुटली वगैरे ह्या गोष्टी असतात, तर त्याच्या रिलेटेड ज्या टेस्ट असतात त्या टेस्ट ते डॉक्टर रेफरन्स करतात. आता मी असं पण ऐकलंय की काही त्या टेस्ट आहेत की ज्या इथं अवेलेबल नसल्यानंतर ते मुंबईला किंवा पुण्याला बाहेर पाठवतात. त्या टेस्ट कुठल्या असतात? त्या टेस्ट जनरली हॉर्मोनल टेस्ट असतात.
समजा आयरन स्टडी असलं, त्याच्यानंतर HB इलेक्ट्रोफोरेसिस असलं, कारण त्याच्यामध्ये ते ज्या टेस्ट आहे ते आपल्याकडे न होण्याचं कारण हे आहे की त्याच्यासाठी मशिनरी मोठ्या मोठ्या असतात, त्याचा सेटअप मोठा असते, त्याच्यासाठी इन्व्हेस्टमेंटही मोठ्या प्रकारची असते. पण महत्वाची गोष्ट आहे की तेवढं करायलाही हरकत नाही, पण प्रॉब्लेम असा असते की आपल्या ज्या विलेज लेवलवर आहे तेवढे नंबर ऑफ सॅम्पल त्या ठिकाणी त्या मशीन्सला भेटत नाही, आणि त्या मशीनचं असं असतं की कंटिन्यू त्याची सायकल चालू पाहिजे, असं ते एक मशीनचा सेटअप असते, ते मेकॅनिझम असते त्याचं. तर त्याच्यावर जर नंबर ऑफ सॅम्पल तेवढे असले आपल्या या विलेज लेवलवर किंवा तालुका लेवलवर, जर नंबर ऑफ सॅम्पल तेवढे आपल्याला भेटले तर आपण तोही सेटअप करू शकतो. पण तेवढे सॅम्पल भेटत नसल्यामुळे आपण ते पुणे, नागपूर, अमरावती जे काही आपले कलेक्शन सेंटर आपण घेतलेले आहे, त्याच्यानंतर ज्या फ्रँचायझी आपण घेतलेल्या आहे त्या फ्रँचायझीला आपण पाठवतो. तुम्ही जो हा व्यवसाय सुरू केला म्हणजे तुमच्या वयाच्या किती वर्षी सुरू केलाय? माझ्या वयाच्या जवळजवळ समजा माझं ग्रॅज्युएशन 21 मध्ये झालं, वयाच्या 21व्या वर्षी ग्रॅज्युएशन झालं. त्याच्यानंतर 23 समजा, म्हणजे वयाच्या 24व्या वर्षी पकडून घ्या तुम्ही, समजा 23-24च्या दरम्यान मी हा व्यवसाय चालू केला, माझ्या वयाच्या 23-24व्या वर्षी. आता आजकालचे जे युवा उद्योजक आहेत हा, की जे आता तुम्ही पण तुमच्या युवा अवस्थेतच ही लॅब हा व्यवसाय म्हणा, लॅबचा व्यवसाय म्हणा किंवा क्लासचा व्यवसाय म्हणा चालू केला, तर अजून पण समाजातले काही युवा असतात त्यांच्या नुकतंच शिक्षण कंप्लीट करून कोणत्या नोकरी असते, तर त्यांच्यासाठी तुमचा एक संदेश काय असणार? सर्वात महत्वाचे की जे काही युवा लोक आहे ज्यांना एखादा उद्योग किंवा बिझनेस वगैरे जे काही चालू करायचं आहे, त्यांनी सर्वात महत्वाची गोष्ट, आजकाल युवामध्ये हा एक महत्वाचा प्रश्न आहे की जॉब नाहीये, बरोबर आहे. तर मला असं वाटते की जॉब नाही हा प्रॉब्लेम नाहीये, ते जॉबच्या लायकीचे जे काही कॅन्डिडेट पाहिजे कॅन्डिडेट सध्या तयार नाही होऊ राहिले. कारण की कोरोनापासून शिक्षणाचा जो आहे पूर्ण डिस्टर्बन्स एकदम ब्रेक झालेला आहे. म्हणजे कॉप्या करून पास होणे, कॉपी सेंटरवर ऍडमिशन करणे, किंवा मग कॉलेजमध्ये इकडे तिकडे काही ना काही जुगाड लावून पेपर पास करणे. म्हणजे तुम्ही क्वालिफिकेशन घेता एक सोडून तुम्ही 4 डिग्री घेता, पण जे काही टेक्निकल स्किल तुमच्यामध्ये पाहिजे, जे प्रॅक्टिस शिवाय तुमच्यामध्ये येणार नाही, ते टेक्निकल स्किलची कमतरता आहे. कारण गव्हर्नमेंटमध्ये काय होऊन जाते की गव्हर्नमेंटमध्ये अभ्यास करता, तुम्ही लागून जाता, पण आजकाल गव्हर्नमेंट जॉबची जी काही कंडिशन आहे सर्वांना माहिती आहे, गव्हर्नमेंटची जागाच नाही निघत आहे, आणि निघाल्या तर कॉन्ट्रॅक्ट बेसवर निघतात. म्हणजे काय होऊन जाते की 18व्या वर्षी तुम्हाला जॉब लागून जाते, 20व्या वर्षी तुम्हाला जॉब लागून जाते, 25व्या वर्षी तुम्हाला काढून देतात. म्हणजे ज्या वर्षी तुमचं लग्नाचं वय होते किंवा फॅमिली सांभाळण्याचं वय होते त्यावेळेस तुम्हाला त्या जॉबवरून काढून देतात. मग त्या जॉबला काही अर्थ नाहीये, तो कॉन्ट्रॅक्ट बेसवरच आहे. हे झालं गव्हर्नमेंटचं. आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये काय असते की प्रायव्हेट सेक्टरमध्ये जो काही ओनर आहे कंपनीचा, त्या इन्स्टिट्यूटचा जो काही ओनर आहे, त्याला तर नेहमी असंच वाटते की आपल्याला चांगले कॅन्डिडेट भेटले पाहिजे, आणि त्या कॅन्डिडेटच्या बेसवर आपण आपली जे काही इन्स्टिट्यूट आहे किंवा कंपनी आहे हे एकदम टॉप लेवलवर नेली पाहिजे, आपली फास्ट ग्रोथ झाली पाहिजे. मग आता फास्ट ग्रोथ झाली पाहिजे हा हेतू जर समजा त्या ओनरचा आहे, तर त्याला तसे त्या पद्धतीचे कॅन्डिडेट त्याला त्याच्या कंपनीमध्ये लागणार आहे, त्याच्या इन्स्टिट्यूटमध्ये लागणार आहे. मग तसे लागतील तर त्यांच्यामध्ये टेक्निकल स्किल असायला पाहिजे, त्यांच्यामध्ये अवेअरनेस असायला पाहिजे, त्याच्यामध्ये नंतर त्यांच्यामध्ये ती जिद्द असली पाहिजे कामाची, त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये डेडिकेशन असलं पाहिजे कामाबद्दल. आजकाल काय झालेलं की मला 15,000 भेटते, मग मी 15,000पुरताच काम करतो. मग एखाद्या इन्स्टिट्यूट वाल्याला वाटते की याची आपण ग्रोथ करायला पाहिजे, पण ग्रोथ करण्या इतकं काम तो व्यक्ती करत नाही. त्याच्यामुळे ग्रोथ करण्याची इच्छा असताना सुद्धा समोरच्या व्यक्तीची आपण ग्रोथ करू शकत नाही. जो काही ओनर आहे तो आपली ग्रोथ करणार नाही, आणि आपल्याला असं वाटतं की आपण 5 वर्ष झाले या कंपनीत, आपला 1 रुपया पगार वाढला नाही. ते न वाढण्याचं कारण काय आहे की आपल्यामध्ये जे टेक्निकल स्किल आहे आपण नवीन शिकण्याचा प्रयत्न करत नाही. दुसरी गोष्ट, जे काही आपलं काम आहे ते आपण पगारापुरती काम करतो. आपल्याला 1 घंटा शिल्लक थांबायचं म्हटलं तर आपण म्हणतो जेवढा पगार तेवढं काम, ड्युटी संपली घरी चाललो. तर ह्या गोष्टी नसतात, त्यांचं त्या कामामध्ये डेडिकेशन असलं पाहिजे. कारण बऱ्याच वेळा काय होते की आपल्याला असं वाटते की आपल्याला कोणी पाहत नाही काम करताना, पण बऱ्याच ठिकाणी काय असते, आता सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, तर ह्या मायक्रो ऑब्झर्वेशन असतात कंपनीवाल्यांचे. ते काय करतात की तुमच्या कामावर एक तिसरा डोळा जो असते हा त्यांचा असते. तिसरा डोळा म्हणजे सीसीटीव्ही कॅमेरा. तर तुमच्याकडे ते एक मायक्रो ऑब्झर्वेशन करतात की कोणता कॅन्डिडेट चांगल्या पद्धतीने काम करते. मग आता काही मित्र असतात, समजा 5 मित्र आहेत, त्या 5 मित्रापैकी समजा 5चे 5 एकाच टाइमला एकाच ठिकाणी ड्युटीला लागले, पण त्याच्यापैकी एकाचीच चांगली ग्रोथ होते. म्हणजे एक वेळ असा असते की ते 5ही मित्र एका ठिकाणी काम करतात, एकाच लेवलवर काम करतात, एकाच पेमेंटवर, एकाच शिफ्टमध्ये काम करतात. पण 1 वर्षानंतर किंवा 2 वर्षानंतर काय होते, त्यातला एक मित्र हा त्या 4 जणांचा बॉस बनून जाते, तो मॅनेजर बनून जाते, कंपनीचा मेन मॅनेजर बनून जाते. म्हणजे बाकीचे डिसिजन ओनरच्या नंतर तो घ्यायला लागते. तर त्याचं कारण काय असते की ते 5 जणांपैकी त्या एकट्याचं डेडिकेशन जे असते कामामध्ये ते 100% असते. ठीक आहे. तर युवा जे काही कॅन्डिडेट आहे त्यांना माझं एवढंच सांगणं आहे
की तुमच्यामध्ये धैर्य असणं खूप महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर नवीन काहीतरी स्टार्टअप असला तर तुमच्यामध्ये धैर्य, तुमचं कॉन्फिडन्स, डेअरिंग असणं खूप महत्वाचे आहे. तुमचं कम्युनिकेशन स्किल असणं खूप महत्वाचं आहे आणि सोबतच तुमचं क्वालिफिकेशन असणं महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट, आजकाल हार्ड वर्कला एवढी किंमत नाही राहिली माझ्या अनुभवानुसार. तुम्हाला स्मार्ट वर्क करणं खूप आवश्यक आहे. है ना? स्मार्ट वर्क जर केलं तुम्ही तर काय होऊन जाते, कंपनीची किंवा तुमचा स्वतःचा बिझनेसला तुम्ही ग्रोथ फास्ट करू शकता. दुसरी महत्वाची गोष्ट, तुमच्या क्वालिफिकेशन सोबत तुम्ही टेक्निकल स्किल्स जे आहे हे शिका. कारण आजकाल काय झालेलं आहे की टेक्निकल स्किलला मार्केटमध्ये खूप व्हॅल्यू आहे सध्या. म्हणजे तुमची फास्ट ग्रोथ होण्यामागे सर्वात महत्वाचा रोल तुमच्या टेक्निकल स्किलचा आहे ते. कारण पुस्तकातलं नॉलेज तुम्ही तुमचे शिक्षक शिकवतील, शिक्षक नाही शिकवलं तुम्ही ऑनलाईन लेक्चर करता, ऑनलाईन नाही केले तुम्ही गुगलवर, युट्यूबवर कुठेही सर्च करू शकता. पण टेक्निकल स्किल आहे तुम्ही कुठेही सर्च करून शिकू शकत नाही. टेक्निकल स्किलसाठी तुम्हाला हे प्रॅक्टिकल करणं आवश्यक असते, त्या गोष्टी तुम्हाला हँडल करणं आवश्यक असतात. जसं मशिनरी असो किंवा एखादा प्रोजेक्ट करायचा असो, एखादं प्रॅक्टिकल करायचं, ते तुम्हाला स्वतः करून पाहावं लागेल. त्यावेळेस काय होऊन जाईल की तुमच्या टेक्निकल स्किल बेस्ड होऊन जातील आणि टेक्निकल स्किल तुमच्या बेस्ड झाल्या म्हणजे एकदाचं तुमचं थेरॉटिकल नॉलेज कमी जरी असलं तरी त्या ठिकाणी तुमचं जे काही व्हॅल्यू आहे ते व्हॅल्यू कमी होणार नाही, कारण तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज चांगलं आहे. जे ऍक्च्युअल मध्ये तुम्ही वर्किंग करता त्या वर्किंग मध्ये तुमचा हात चांगला बसलेला आहे. तर ह्या ज्या काही बेसिक गोष्टी, ह्या बेसिक गोष्टी जर जे काही युवा उद्योजक ज्यांना बनायचं आहे किंवा ज्यांना बिझनेस करायचा, ज्यांना जॉब करायचा, तर ह्या गोष्टी जर तुम्ही स्वतःमध्ये अप्लाय केल्या तर काय होईल की तुम्ही बिझनेस करा किंवा तुम्ही जॉब करा, त्याच्यामध्ये तुम्ही 100% सक्सेस होणार आहे.